नमस्कार. आज आपण बघणार आहोत टोपोशीट ही जिओ रेफरन्स कशी करायची. त्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की टोपोशीट ही सर्वे ऑफ इंडियावरून कशी डाउनलोड करायची. तर आता आपण बघूया की ती टोपोशीट जिओ रेफरन्स कशी करायची. टोपोशीट ही जिओ रेफरन्स करण्यासाठी आपल्याला टोपोशीटचा डेटा हवा आहे. त्यासाठी टूलबॉक्समध्ये जाऊन ॲड डेटा नावाच्या टूलवर जायचं आणि जीही टोपोशीट तुम्हाला हवी असेल, ज्याही एरियाची टोपोशीट तुम्हाला पाहिजे असेल, ती टोपोशीट आपण सिलेक्ट करून घेऊया आणि मग इथे ऍड करूया. आता आपण बघू शकतो इथे एक टोपोशीट आलेली आहे. आपण टोपोशीट ही जिओ रेफरन्स का करतो? कारण ही टोपोशीट ज्याही एरियाची आहे ती मॅपवर एकदम परफेक्टली मॅच झाली पाहिजे. लाईक या टोपोशीटमध्ये वेगवेगळे फीचर्स आहेत. हे फीचर्स त्या मॅपवर एकदम परफेक्ट मॅच झाले पाहिजे. त्यासाठी आपण टोपोशीटला प्रोजेक्शन आणि जिओ रेफरन्स करत असतो. तर आता आपण या टोपोशीटला जिओ रेफरन्स करूया. इथे जिओ रेफरन्सिंगचं टूल ऑन नाही आहे, त्यासाठी आपण सर्वात आधी जिओ रेफरन्सिंगचं टूल ॲड करून घेऊया. त्यासाठी टूल बॉक्सवर जायचं, एक राईट क्लिक करायचं आणि ते खूप सारे टूल्स तुम्हाला दिसतील. त्यातनं सध्या आपल्याला जिओ रेफरन्सिंग या टूलचं काम आहे, त्यामुळे आपण हे टूल सिलेक्ट करून घेऊया. हे टूल आपण सिलेक्ट केल्यावर आपल्याला इथे हे टूल दिसत आहे जिओ रेफरन्सिंगचं. तर आता आपण टोपोशीट बघूया. टोपोशीटला असे XY कोऑर्डिनेट्स प्रत्येक कोपऱ्याला लाईक 4 ठिकाणी 4 कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिले हे कोऑर्डिनेट्स डिग्री, मिनिट्स आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करावे लागतात. तर इथे 78 डिग्री आणि 15 मिनिट्स दिलेले आहेत. तर 78 डिग्रीला आपण तसेच राहू देऊया आणि 15 मिनिट्सला आपण कन्वर्ट करूया. तर आता हे 78.25 आणि 21.75 असे कोऑर्डिनेट्स होतील जर आपण त्याला डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये कन्वर्ट केलं. तर आता आपण इथे टोपोशीटला जिओ रेफरन्स करायला सुरुवात घेऊया. टोपोशीट जेवढी झूम होते तेवढी झूम करून घ्यायची आणि इथे जिओ रेफरन्सिंगच्या टूलमध्ये ॲड कंट्रोल पॉईंट्स असं टूल आहे, तिकडे जायचं आणि पॉईंट द्यायचा आणि इथे इनपुट एक्स अँड वाय करायचं. तर आपण जेही कोऑर्डिनेट बघितले होते टोपोशीटवर ते आपण इथे देऊया. एक्स वाला पॉईंट होता 78.25 आणि आपला वाय वाला पॉईंट होता 21.75. जेव्हा आपण त्याचं कन्व्हर्जन डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये केलं तेव्हा आपल्याला ही एक्स अँड वाय कोऑर्डिनेट भेटली. तर आता आपण कोऑर्डिनेट एंटर केलेले आहेत. आता त्याला ओके करूया. टोपोशीटला झूम टू लेयर करून घेऊया आणि दुसऱ्या ठिकाणचे पण पॉईंट्स आपण बघूया. इथे 78.30 म्हणजे 78.5 आणि 21.45 म्हणजे 21.75 असे कोऑर्डिनेट्स असतील. तर आपण यालाही झूम करून घेऊया आणि एकदम सेंटरला नेऊन पॉईंट देऊया आणि इनपुट एक्स अँड वाय करूया. आता इथे एक्स पॉईंट होता 78.5 आणि वाय वाला पॉईंट होता 21.75. तर आता आपण इथे कोऑर्डिनेट्स एंटर केले आहेत. त्यानंतर आपण याला ओके करूया. टोपोशीट परत झूम टू लेयर करून घेऊया, त्याच्याने ही टोपोशीट पूर्ण एका पेजवर येईल. असाच सेम आपल्याला तिसरा आणि चौथा पॉईंट पण द्यायचा आहे. आता इथे नवीन कोऑर्डिनेट्स आहेत, त्यातलं एक आहे 21.30 म्हणजे 21.5 आणि 78.30 म्हणजे 78.5. तर आपण परत टोपोशीटला झूम करून घेऊया आणि बरोबर सेंटरला पॉईंट मारूया आणि मग परत इनपुट एक्स अँड वाय 78.5 आणि वाय कोऑर्डिनेट होता 21.5. तिथे ओके करूया. टोपोशीट झूम टू लेयर करूया आणि तसाच आपला शेवटचा पॉईंट पण देऊया. आता शेवटच्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे 21.5 आणि 78.5.
15 म्हणजे 78.25. तुम्हाला या प्रत्येक कोऑर्डिनेट्सला पहिले डिग्री, मिनिट्स आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल आणि मग ते इनपुट एक्स अँड वाय करावं लागेल. तर आता आपण टोपोशीट झूम करून घेतली आहे. सेंटरला बरोबर पॉईंट द्यायचा आणि एक्स अँड वाय इनपुट करून घ्यायचं. एक्स कोऑर्डिनेट होता 78.25 आणि आपला वाय कोऑर्डिनेट होता 21.5. यालाही आपण ओके करूया आणि झूम टू लेयर करून आपण बघूयात. तर आता मी 4 ठिकाणी टोपोशीटला पॉइंट्स दिले आहे, लाईक कोऑर्डिनेट्स दिले आहेत. तर हे आपल्याला व्ह्यू लिंक टेबलमध्ये हे 4ही पॉइंट्स दिसतात. लाईक हा पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट आणि चौथा पॉइंट. तर आपल्या टोपोशीटचा हा RMS एरर हा 0 पेक्षा कमी आला पाहिजे. RMS एरर म्हणजे रूट मीन स्क्वेअर एरर. हा आपल्या टोपोशीटचा 0 पेक्षा कमी आला पाहिजे, जेणेकरून ही जी टोपोशीट आहे, ज्या एरियात जे आहे त्या एरियावरती परफेक्टली मॅच होईल. त्यामुळे हा एरर नेहमी 0 पेक्षा कमी असलेलाच बरा. तर मग आता आपण टोपोशीट, तर आपली ही आता टोपोशीट जिओ रेफरन्स झालेली आहे. हिला आपण सेव्ह करून घेऊया. इथून सेव्ह करूया. तुम्हाला ज्याही फोल्डरमध्ये सेव्ह करायची असेल तिकडे टोपोशीट सेव्ह करून घेऊया. आता मी एक 1 2 3 नावाने सेव्ह करते आणि इथे जिओ रेफरन्सिंग वर क्लिक करून रेक्टिफाय करून पण ही टोपोशीट सेव्ह करून घेऊया. इथे टोपोशीटचं नाव वगैरे आलं आहे. आउटपुट लोकेशन सिलेक्ट करायची आणि ती टोपोशीट मग आपण रेक्टिफाय करून सेव्ह करून घेऊया. ते ऍड करूया आणि मग इथे सेव्ह. तर आपण बघू शकता इथे खाली प्रोसेसिंग चालू आहे, म्हणजे आपली टोपोशीट ही सेव्ह होतीये. अशा प्रकारे आपण आज बघितलंय की टोपोशीटला जिओ रेफरन्स कसं करायचं. तर आता आपण ही टोपोशीट बेस मॅपवर बघूया. बेस मॅपवर जर आपण ही टोपोशीट बघितली तर आपल्याला कळेल की ही टोपोशीट परफेक्टली तिचे पॉइंट्स मॅच होत आहेत का. आता मी इथे बेस मॅप लावलाय. बेस मॅप लावण्यासाठी आपल्याला परत टूल बॉक्स मध्ये जायचं. ऍड डेटाच्या इथे जो हा स्क्रोल डाऊनचा एरो आहे तिकडे जायचं आणि इकडे बेस मॅपचा एक नवीन बॉक्स ओपन होतो. त्यामध्ये इमेजरी म्हणून एक ऑप्शन येतं, तिकडे जायचं आणि ऍड करायचा. जेणेकरून बेस मॅप हा ऍड होईल. तर इथे बेस मॅप हा ऍड झालेला आहे. तर आता आपण बघू शकतो इथे बेस मॅप वर आपली टोपोशीट लागलेली आहे. तर आता आपण हिची ट्रान्सपरन्सी कमी करून बघूया. आपल्या टोपोशीटचा एरर हा 0 पेक्षा कमी आलेला होता, म्हणून हिचे पॉइंट्स एकदम परफेक्टली त्या बेस मॅपवर मॅच होत आहेत. जसे की आपण इथे लेक्स वगैरे बघू शकतात आणि हिल एरिया वगैरे बघू शकतो. हा एकदम परफेक्टली त्या बेस मॅपवर मॅच झालेला आहे.
तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की टोपोशीटला जिओ रेफरन्स कसं द्यायचं. धन्यवाद.